निश्चितच या संघाकडे देखील चांगले अनुभवी खेळाडू आहेत. विशेषतः दत्ता गवोरी सारखा एक जुना जाणता खेळाडू आपण होते या स्पर्धेत. या संघामध्ये अनेक वर्ष खेळताना आणि त्याच्या सध्या अनेक चांगले युवा खेळाडू देखील भरण असलेला संघ आहे. तर बघूयात फायटिंग तर नक्कीच होईल या सामन्यामधून 4 षटकाच्या खेळामध्ये आणि आपल्या संघाला कसा विजय मिळेल यासाठी मात्र प्रयत्न करतील दोन्ही संघ. षटकातील सुरुवात होताना पहिला चेंडू थोडासा लोअर फुलटॉस होता. निश्चित चांगला चेंडू अगदी चांगला सन्मान दाखवला, चांगल्यापैकी खेळला गेला. ऑन साईडला ड्राईव्ह करताना एक धाव तर अली फलकावर पहिल्या चेंडूवर अमोल यांच्या बॅटमधून आणि संघाचं श्री गणेश झालं खातं जे उघडलं गेलं पहिल्या चेंडूवर. तर आता मात्र दुसरा चेंडू हाताळण्यासाठी केतन पुन्हा आपला बॉलिंग मारत असेल. सकाळचं सत्र आहे. निश्चितच काल थोडंसं ढगाळलेलं वातावरण होतं, आज मात्र थोडंसं सूर्यप्रकाश स्वच्छ पाहायला मिळतोय. सकाळच्या या सत्रामधून पहिला सामना जो राहिलेला पहिल्या दिवशीचा तो मात्र आपण इथे आधी उरकून घेतोय आणि त्यानंतर आजचे खूप मोठे मोठे संघ आज स्पर्धेत पाहायला मिळतील. एक गाव एक फॉर्मॅटमध्ये ओपन गट. अशा परिस्थितीत षटकातील दुसरा चेंडू फिल्डिंगमध्ये थोडंसं बदल होतोय आणि त्यानंतर हा बदल होताना पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज देखील पुन्हा एकदा आतुर आहेत. केतन ज्यांचा एक चांगला मारा आपण पहिल्या चेंडूवर पाहिला. पहिल्या चेंडूवर एक जरूर धाव आली असतील. संघाचं खातं उघडलं. पुढचा आता डावख्याचा फलंदाजीसाठी मात्र हे षटकातील पुढचा चेंडू हाताळायचा आहे आणि यावेळेस पुन्हा एकदा लॉग इथे मात्र अतिशय सुंदर गुड बॉलिंग मिळावं गेलं. चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर ठेवला तर थोडासा पायात ठेवण्याचा प्रयत्न केला आणि दोन्ही चेंडू मात्र थोडं पाहिलं तर गती कमी होती या चेंडूवर आणि गतीचा चांगल्यापैकी मर्यादा ठेवताना मात्र अतिशय सुरेख गोलंदाजी. तर आता पहिल्यांतर पुढचा चेंडू डॉट झालाय. 2 चेंडू हे जमताना चांगली सुरुवात देत आहेत. पहिल्या क्षेत्राचा उपयोग फायदा घेण्याच्या दृष्टीने मात्र ही चांगली सुरुवात. प्रथमतः टॉस जिंकलं आणि त्यानंतर निर्णय घेतला क्षेत्रशाचा तो मात्र अचूक ठेवण्याचा प्रयत्न अचूक ठरवण्याचा प्रयत्न करतात गोलंदाज केतन. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फलंदाजांमध्ये बीट करण्याचा प्रयत्न. चेंडू थोडीशी बॅटची मला वाटतं कड्या लागून गेला होता मागे. तिथे क्षेत्ररक्षकांनी चेंडू जरूर अडवलाय. थोडंसं सफाई जर अडवलं असतं तर मजा आली असती फलंदाज बाद करण्यामध्ये, परंतु तसं काही घडलं नाही आणि त्या दरम्यान एक धाव येते. ती वीस डावखुऱ्या हाताचे फलंदाज जयेश यांना त्यांनी देखील आपलं वैयक्तिक खातं उघडलं आणि संघाची धावसंख्या पोहोचवली फलकावर पहिल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 अंकावर. तर लेग बाय स्वरूपात का होईना 22 धावसंख्या पाठवली ते कारण चेंडू बाहेर निघाला होता, मागे निघाला होता आणि 22 स्वरूपात मात्र पंचांनी इथे दर्शवलंय की अतिरिक्त धावा येते संघाकरता आणि निश्चित धावा कशाप्रकारे येतात ते महत्वाचं नसतं, धावा येणं गरजेचं असतं. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज चौथ्या चेंडूचा सामना करतील. यावेळेस फलंदाज उजव्या त्याची अमोल. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला आणि चेंडूला थोडंसं फटकवण्याचा प्रयत्न. चेंडू जास्त उंच आणि आउट ऑफ द पार्क स्टेडियमच्या बाहेर आजच्या दिवसातला पहिला षटकार पाहायला मिळतोय. तर षटकार बरोबरच पडल्याबरोबरच निलेश निमसेची थोडीशी मात्र नक्कीच चलबिचल झाली. लगेच बाहेर निघालेत आपल्या सगळ्या संघाला काहीतरी कन्मंत्री देण्यासाठी, परंतु इथे मात्र षटकार आलाय. 4 चेंडूचा खेळ संपला गेला आणि धाव फलकावर धावा लागल्यात त्या 8 धावा. निश्चितच चांगली सुरुवात आता करतायत. जसा शॉर्ट पिरियड मिळाला त्याला पुरेपूर त्याला फायदा होता. चेंडू सीमे पार केला आणि पुढचा चेंडूवर फटकण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा हवे तिथे स्वतः गोलंदाजांनी प्रयत्न जरूर केले होते एका हाती झेल घेण्याचे, परंतु अगदी चांगली मेहनत मी म्हणेन करताना इथे झेल सुटला गेला आणि निश्चितच जीवदानाचा फायदा घेत 1 धाव जे फलंदाज जोडतायत संघाकरता. 1 धावेने धावसंख्या पोहोचले फलकावरती 9 अंकावर. तर आतापर्यंत 8 धावांवर खेळतायत अमोल. चांगल्यापैकी मग त्यांचा खेळ आपण पाहतो मैदानातला. आपल्या संघासाठी अतिशय चांगली गोलंदाजी होत असताना मात्र इकडे फलंदाजी होतीये ती आईगावदेवी कुशवडी संघाची, कारण केतन देखील आपल्या मेहनतीला निश्चितच चांगली अजून जोड देत आहे. चांगला चेंडू हाताळताना प्रत्येक चेंडू अगदी चांगल्यापैकी अचूकतेने टाकण्याचा मनसुबा ठेवला होता आणि त्याप्रमाणे पहिले एकंदरीत 5 चेंडू संपलेत या षटकातले. तर संघाची धावसंख्या बिनबाद आतापर्यंत लागली ती 9 धावा. आईगावदेवी कोशिंबडी संघ प्रथम बॅटिंग करताना नेवरे संघ विरोधात. षटकातील पुढचा चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघत होता, कट होत होता, परंतु दरम्यान पंचांचे देखील हात फैलले गेलेत कारण त्यांना देखील वॉर्मअप करण्याची संधी मिळाली. ती या षटकामध्ये आमचे माधव सर जे डॅशिंग डान्सिंग अंपायर आहेत आणि खरोखरच मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. तब्बल 17व्या वर्षी त्यांनी पंचगिरीला सुरुवात केली आणि आज त्यांचं वय 55 वर्ष आहे, म्हणजे जवळपास 38 वर्ष ते ही भूमिका पार पाडतात. पंचांच्या भूमिकेतून एक महाराष्ट्रातील एक नामवंत पंच. दरम्यानला मात्र पुढचा चेंडूवर फलंदाजांना बीट करण्याचा बाद करण्याचा संधी इथे होती, पण दरम्यान इथे षटकात खेळ संपला गेला आणि अशा प्रकारे पाहिलं तर पहिलं षटक खूप सुरेख हाताळलं गेलं. या पहिल्या षटकामध्ये अप्रतिम मारा जो पॉवर प्लेमध्ये आपण पाहतो तो साहजिकच संघासाठी उपयुक्त गोलंदाजी केली गेली, परंतु या षटकात धावा आल्यात त्या फलकावर 10 धावा आणि अशा प्रकारे षटक संपते ते पहिलं. तर एक संधी आपण डीजेला देऊया सकाळच्या सत्रामध्ये. मूषक वाहन सुख सजणारे गणपती
थँक्यू डीजे. पर निश्चित आपण पहिल्या षटकाचा खेळ पाहिला असेल. सुरेख अशी सुरुवात मिळाली कारण बिनबाद 10 ही बऱ्यापैकी सुरुवात म्हणता येतील अशा प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये. पुढच्यानंतर बघायचं दुसऱ्या षटकाला जेव्हा सुरुवात होईल व फिल्डिंगमध्ये देखील आता बदलाव होतील कारण पॉवर प्ले संपल्यानंतर जे निर्बंध होते ते निर्बंध मात्र आता उठले गेले. त्यानंतर फिल्डिंग थोडंसं पांगवलं जात आहे आणि त्यानंतर या षटकाला जी सुरुवात करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर स्वप्नील भोईर पाहतो पण त्यांना कारण या परिसरात खूप चांगले चांगले खेळाडू आहेत. कारण मी देखील या परिसरात अनेक वेळा कॉमेंट्रीसाठी आलो आहे या आबिटगर आगई विभागामध्ये आणि बऱ्याच वेळा चांगल्या खेळाडूंचा खेळ पाहायला संधी मिळाली. परंतु आता पण या स्पर्धेच्या माध्यमातून देखील भगवा कर्णच्या माध्यमातून देखील या संघांचा अनेक वेळा खेळ पाहिला पहिल्या दिवशी आणि त्यानंतर आता मात्र हा जो पहिल्या दिवशीचा सामना आपण सध्या पाहतोय या दोन संघांमधला एक चांगली लढत एक चांगली भिडत प्रेक्षक या क्रिकेटचा आनंद घेताना आपण पाहतोय. अनेक प्रेक्षक इथे जमले गेलेत या स्पर्धेतून या आमच्या क्रीडा नगरीमध्ये. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण करूयात. त्यानंतर नवीन षटकाला सुरुवात स्वप्नील भोईर जे आपला मार्ग घेत आहेत त्या बाउंड्रीला क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर खूप चांगल्यापैकी लावलं गेलं. अगदी डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षकला एक मिड विकेटला एक लॉंग ऑनला एक लॉंग ऑफला आणि एक क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर सर्कलमध्ये ठेवला गेलाय. एक ऑन साईडला तर एक ऑफ साईडला आणि त्यानंतर एक डीप बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक ठेवलाय. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षक रचना लावली. त्यानंतर षटकाला सुरुवात करताना पहिला चेंडू टाकतायत गोलंदाज स्वप्नील भोईर. पहिला चेंडू गती कमी ठेवली पण तो चेंडूचा टप्पा चूक ठेवताना अगदी सरळ नेले एसटी मागे डॉट स्वरूपात. नाईस बॉलिंग सुरुवातीलाच पाहायला मिळते नेवरे संघासाठी कारण एक एक चेंडू तुम्ही जेव्हा डॉट टाकता त्यावेळेस प्रेशरमध्ये आणतात फलंदाला आणि हेच काम मात्र पहिल्या चेंडूवर पाहायला मिळालं. स्वप्नील सारखा गोलंदाज ज्याने धूर्त गणितीने इथे सुरुवात केली. पुढचा चेंडू अमोल यांनी मात्र बघितला आणि फटकवण्याचा प्रयत्न. चेंडूने उंची जास्त गाठली तिकडे क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि चुकी होणार नाही. सुरेख झेल टिपला गेला फलंदाज बाद. पहिला विकेटचं पतन अमोल सारखा एक चांगला फलंदाज इथं मात्र बाद अमोल सारखा. हवेने खातं उघडतायत मानव आपलं सगळ्याची धावसंख्या त्यांनी पोहोचवली आहे. ती नेल्सन आकडा 11 धावसंख्या लागतोय तर एक बाद 11शी ही सुरुवात पाहतो खेळामध्ये. ती आईगवदी कोचिंबडी संघाला प्रथमतः बॅटिंग करताना ही मिळाली संधी. भले नाणेफेक जरी जिंकता आली नाही तरी देखील बॅटिंगच्या जोरावर तुम्ही एक चांगला स्कोर उभा करू शकता. 4 षटकाच्या खेळामध्ये मी तर म्हणेन की साधारणतः 45 ते 50 पर्यंत जर मजल गेली तर निश्चितच एक फायटिंग टोटल म्हणता येईल. तशा प्रकारे खेळ घडणं सुद्धा गरजेचं आहे. परंतु इथे पहिला फलंदाज अमोल ज्यांनी बाद झाले ज्यांनी संघासाठी धावा केल्या होत्या त्या 8 धावा आणि त्यानंतर जयेश आणि मानव ही जोडी आता मैदानात बघूयात कितीपर्यंत टक धरते कितीपर्यंत त्याला प्रतिकार करते. तर स्वप्नील षटकातून चौथा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतील. परंतु इथे मात्र डावकऱ्याचा फलंदाज जयेश ज्यांना आपला खातं उघडायचं आतापर्यंत त्यांनी 3 चेंडू फेस केलेत परंतु कुठल्याही प्रकारची त्यांना धाव घेता आली नाही आणि यावेळेस बघूयात कशा प्रकारचा ते इथे मात्र खेळ करतील. तर अतिशय सुंदर हे मैदान आणि सुंदर अशी नगरी पाहतो क्रिकेट पंढरी कारण तालुक्यातला सर्वात मोठी स्पर्धा म्हणून पहिला मान मिळवतात ते भगवा कर्डक ट्रॉफी भरवताना धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकर आनंद दिघे साहेबांच्या स्मरणार्थ आपण ही स्पर्धा पाहतोय. आणि नाईस बॉलिंग पुढचा चेंडू देखील अप्रतिम चेंडू हाताला लागला आहे. लगातार मात्र कोशिश चालली मैदानातून ती स्वप्नीलची की अचूकता ठेवायची अचूक चेंडू टाकायचे याच उद्देशाने त्यांचा हा मारा आपण पाहिला असेल. पहिले 4 चेंडू संपवताना फक्त 1 धाव आणि महत्वाचं विकेट त्यांनी मिळवला तो अमोल यांना बाद करून. तर चांगली गोलंदाजी नेवरे संघासाठी अप्रतिम हा तिखट मारा मी म्हणेन
कारण जेव्हा जेव्हा तुम्ही चेंडू अशा प्रकारे हाताळता तेव्हा फलंदाजाला थोडंसं दबावाखाली आणता आणि प्रेशरमध्ये मात्र फलंदाज कुठेतरी चुकी करून जातो. तर अशा परिस्थितीत इथे मात्र चांगली गोलंदाजी करत असताना अजून चेंडू डॉटवर डॉट पाहायला मिळतात जयेश यांच्या समोर. कारण तब्बल 5 चेंडू त्यांनी डॉट हाताळले तिथे गोलंदाजांनी इथे मात्र खेळताना फलंदाज देखील चकले गेलेत आणि हा 6वा चेंडू मी म्हणेन डॉट स्वरूपातला. तर जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं असेल. स्वप्नील यांचं षटक देखील संपलं गेलं. या षटकात फक्त एकच धाव आली आणि एक षटकामध्ये विकेट सुद्धा घेताना चांगला पृथक्करण पाहायला मिळालं ते स्वप्नील भोईर यांचं. संघासाठी खूप सुरेख गोलंदाजी जी मागच्या षटकात पहिल्या षटकात जरी दिसली तरी या षटकात दिसली. ओम साई डीजे तिळगाव अतिशय सुंदर देखणं आयोजन पाहायला मिळते. त्याचसोबत देखणं नियोजन करणं ही स्पर्धा म्हणजे तालुक्यातली सर्वात मोठी स्पर्धा म्हणून आम्ही मगाशी उल्लेख केला. आणि यानंतर बऱ्याचशा स्पर्धा आपल्या तालुक्यामध्ये लाखाच्या स्पर्धा होतील. परंतु मात्र सातत्याने स्पर्धा बनवण्याचा नेहमीच प्रयत्न असतो. चांगल्यापैकी या स्पर्धेचं आयोजन करायचं. भगवा करंडक जे आपण पाहतोय नेहमीच आणि यंदा देखील सुंदर ही स्पर्धा आपण पाहत असाल सातत्याने इथे मात्र पार पाडली जाते. 5व्या दिवशी देखील खेळायला सुरुवात जाताना आपण इथे पाहिलं तर तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रवी यांचा आता मारा होतो. कारण 3 गोलंदाज आपण पाहतोय. तिसरा गोलंदाज वापरला तर 4 गोलंदाज आपल्याला वापरायचे आहेत ते सामन्यातून 4 षटका करता. आणि त्यामुळेच बदल होताना तिसरा गोलंदाज समोर असेल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रवी आणि सामना करतात उजव्या फलंदाज मानव ज्यांनी एक धाव घेतलं आपलं खातं उघडलं होतं मगाशी. तर पहिला चेंडू अगदी वेट केला त्यानंतर मात्र चेंडू बघितलं थोडंसं ऑप्शनच्या बाहेर आहे आणि थोडासा शॉर्ट पिच चेंडू असल्याने फलका अगदी कव्हर ड्राईव्ह करताना एक वेगळ्या शैलीने खेळला गेला. त्यावर फलंदाज 2 धावा अगदी आरामात पूर्ण करतायत. आणि या महत्वपूर्ण 2 धावा जोडताना संघाची धावसंख्या देखील बऱ्याच वेळानंतर डॉट पडत असताना जाऊन पोहोचले 13वर. एक गडी बाद 13 धावा फलका लागल्यात. चांगल्यापैकी डिसिजन घेतला होता इथे तो नेवरे स्पोर्ट्स संघाच्या कॅप्टनने नेवरे संघाच्या कर्णधाराने. कारण प्रथमतः मॉइश्चरायझर सध्या जे वातावरण आहे त्या वातावरणाचा फायदा उचलायचा या दृष्टीने त्यांनी फिल्डिंगला पसंती दिली आणि त्याचा उपयोग आता सध्या संघाला होतोय. तर या तिसऱ्या षटकातला दुसरा चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू निघतोय शॉट प्राइस स्लिपला. तिथे मात्र चांगल्यापैकी चेंडू जरी अडवत असले तरी देखील एक धाव जी सहजता घेतली गेली आणि एक धावेने संघ पोहोचतोय तो त्याचा 14वर. एक बाद 14 धावा. बघूयात हळूहळू का होईना संघाची धावसंख्या थोडीशी वाढू लागली. परंतु सिंगल डबल पेक्षा घेतलं गरजेचं आहे. पण त्याबरोबरच मोठे मोठे फटके सुद्धा मध्ये जर खराब चेंडू मिळतील त्याचा फायदा उचलताना मांडले पाहिजेत. कारण कालचा आपल्याला समजा सर्वांना सामना माहीत असेल. काल शेवटचा सामना जो होता अगदी धर्मवीर आंबेडकर संघाने याच धाबा त्यांनी टाळल्या. त्यांचा भर राहिला तर जास्तीत जास्त मोठे पटके मारून धाबा करायच्या. परंतु त्यानंतर त्यांना समजून चुकलं की आपण जे डॉट चेंडू घालवले ते त्याचा एक एक धाव घेतली असते किती फायदा झाला असता. आणि आता मात्र जयेश ज्यांनी लगातार चेंडू डॉट घातले 6 चेंडू डॉट झाले तिथे मात्र संघ नक्कीच मागे पडेल तो कोशिवडी संघ. कारण याच डॉट धावा पुढे आपल्याला नंतर समजतात सामन्याच्या शेवटी काय घडतंय ते. म्हणून फटकेबाजी करत राहिलं पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा कमी षटकाचे सामने असतात त्यावेळेस तर हे गरजेचं असतं. तर पुढच्या चेंडूवर चेंडू थोडासा फटका फेकण्यामध्ये वेळ झाला त्याचा फायदा फलंदाज लगेच उचललाय. सहजतेने एक धाव आली आणि धावसंख्या पोहोचली ती 16वर. 2 धावा घेतल्या या चेंडूवर. त्यामुळे धावसंख्येमध्ये बदल होताना धावसंख्या 16. 1 शॉट. ओके पंच सांगतायत 1 शॉट म्हणजे 15 धाव असतील. पंचांनी आम्हाला लक्ष वेधलंय आमचं आणि दरम्यान मात्र ही एक कमी धाव असेल म्हणता येईल. तर धावसंख्या 15. नाईस बॉलिंग पाहतो आपण. मागच्या षटकापासून अगदी स्वप्नील यांनी सुरुवात जी केली आणि त्याचा मात्र रवी सुद्धा त्यांच्या पाऊल ठेवताना एक चांगला मारा करतायत तर आपल्या नेवरे संघाकरता. तर सामना करतील डावखुऱ्याचे फलंदाज इथे जयेश ज्यांच्या लगातार आपण बघतोय डॉटवर डॉट. त्यांच्या समोर बरेच चेंडू डॉट होतात. हा 7वा चेंडू डॉट म्हणावा लागेल. अतिशय त्यांना प्रथम आघाडीला जे पाठवलं ओपनिंग फलंदाज म्हणून पाठवलं त्या जबाबदारी खूप मोठी असते ओपनिंग जोडाची ओपनिंग फलंदाजी. परंतु इथे मात्र ती जबाबदारी निभावण्यात त्यांना अपयश येतं कारण सातत्याने अगदी डॉट चेंडू खेळले जात आहेत त्यांच्या समोर. आणि याचाच फायदा मात्र नेवरे संघाला मिळतोय कारण जेवढी तुम्ही चेंडू डॉट टाकाल तेवढेच धावसंख्या कमी होईल. याच इराद्यामध्ये गोलंदाज देखील अतिशय त्वेषाने होत आहेत. धावसंख्या थांबली 15वर.
15. आतापर्यंत 4 चेंडू संपले. तिच्या षटकात देखील तिसरं षटक जे सध्या प्रगती पथावर आहे आणि त्यातील 4 चेंडू खेळ संपताना मात्र षटकात अजूनही 2 चेंडू बाकी. रवी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर असतील. गोलंदाजी मार्कवर डावखऱ्या त्याच्या फलंदाजासाठी मात्र ही अनुकूल परिस्थिती असताना आपण पाहतो की फलंदाज तिथे धावा घेण्यामध्ये थोडंसं निश्चितच प्रयत्न अपुरे राहतात. आणखी एक चेंडू डॉट होत आहे. डॉटवर डॉट ये क्या हो रहा है असा प्रश्न निर्माण झाला प्रत्येकालाच. कारण पाठीराखी कोशिंबडे संघाचे थोडेसे नाराज झालेत की अशा प्रकारची जर फलंदाजी केली तर आपल्या संघाचा धावसंख्या खूप कमी राहील ती फलकावर. आणि या षटकात देखील आतापर्यंत चांगली गोलंदाजी बनावी लागेल रवी यांची. 5 चेंडू संपवताना अप्रतिम ही गोलंदाजी अचूकता काय असते ती अचूकता इथे पाहायला मिळते. कारण सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टीचा उपयोग चांगल्यापैकी सकाळच्या सत्रात केला जातोय तो नेवरे संघाकडून. पुढच्या चेंडूवर मात्र फटकवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत जास्त राहिला तिथे क्षेत्ररक्षक स्वप्नीलने प्रयत्न जरूर केले होते तर जेमतेम आपलं क्रीज पार केलं आणि षटकात खेळ देखील इथे फलंदाज मात्र इथे बघतायत थर्ड अंपायरकडे नक्कीच निर्णय येतोय. कारण पंचांना देखील शंका होती की नेमके फलंदाज आपल्या क्रीजमध्ये पोहोचलेत की नाही दुसरी धाव घेताना. ते मात्र पाहिलं जाईल, चेक केलं जाईल. जसं आपण या नेहमीच या स्पर्धेमध्ये कॅमेरामनचा आपण देखील सल्ला पाहतो. इथे पंच देखील म्हणजे तटस्थ पंच, त्रिस्थ पंच, तिसरे पंच इथे पाहतायत नेमकं तिथे काय घडलंय. रिझल्ट पेंडिंग असेल आणि निश्चितच आपल्याला चांगला रिझल्ट मिळेल. कारण सातत्याने एक चांगली निर्णय दिलेले त्या स्पर्धेमधून त्या माध्यमामध्ये जेव्हा जेव्हा पंचांना शंका असते त्यावेळेस ते आपल्याला तिसऱ्या पंचाची मदत घेतात. आणि खरोखर ते चांगला पॅनल मी म्हणाल MR पॅनल. अर्थातच माधवजी ठाकरे सर त्यांचा खूप प्रदीर्घ अनुभव आणि अगदी या स्पर्धा पूर्ण केल्यानंतर ते थोड्याच दिवसात गुजरातमध्ये वडोदऱ्याला जाणार आहेत. आणि फलंदाज बाद. पंचांनी मात्र इथे बघितलं तिसऱ्या पंचांनी निर्णय दिला की फलंदाजांची बॅट अगोदर टेकण्या अगोदर दुसऱ्या विकेटसाठी ते अगदी हवेत बॅट राहिली आणि त्यामध्ये फलंदाज बाद झालेत. म्हणजे एक धाव तर पूर्ण होतीये परंतु फलंदाज दुसरा बाद झालाय आणि एक धावताना धावसंख्या 16 लागली फलकावर. 2 बाद 16 अशी आपण म्हणूयात धाव फलकावर धावा. तर मानव बाद झालेत आणि अतिशय सुरेख गोलंदाजी पाहतो इथे. मात्र रवींची जी षटक देखील संपलं गेलं म्हणजे 3 षटकाचा खेळ संपतोय. 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तर 2 गडी बाद 16 धावा. तर या पूर्ण पाहतो या स्पर्धेच्या निमित्ताने आपण कल्पेशजी सरांचं देखील आगमन इथे होत आहे आणि हार्दिक हार्दिक सुस्वागतम. आपलं या स्पर्धेतून सहर्ष स्वागत असेल परंतु आपण आमच्या विनंत्या मानून सन्मानाने व्यासपीठावर येऊन असताना पण आपल्या या धर्मवीर प्रतिष्ठान भेटगराजित स्वर्गीय आदरणीय सन्माननीय आनंद दिघे साहेब स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत. भगवाकडमध्ये आपल्याला 2024 मध्ये आपलं हार्दिक स्वागत सुस्वागतम. तर तालुक्यातील एक नामांकित स्पर्धा असं नेहमीच उल्लेख केला जातो त्या भगवा कर्नाटकाचा. कारण सातत्याने आपण पाहिलं असेल आनंद दिघे साहेबांचं इथे नेहमीच या भूमीमध्ये येणं झालं. काही वर्षापूर्वी आपण पाहायचं या गावावर त्याचं खूपच नितांत प्रेम होतं कारण त्यांचे कट्टर शिवसैनिक त्यांना नेहमीच साथ देत राहिले आणि त्यांची एक आठवण राहावी या दृष्टी मात्र ही भगवा कर्नाटक स्पर्धा आपण दरवर्षी पाहतो. तर हे आमचे सगळे शिलेदार चांगल्या स्पर्धेचं त्यांनी आयोजन केलंय आणि आता नवीन षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कुणाल ज्यांचं मात्र नक्कीच इथे नोंद घेतली जाईल या षटकामध्ये. अंतिम षटकाला सुरुवात होताना कुणाल सुद्धा एक अनुभवी खेळाडू आहे. निश्चितच याचा खेळ मी बऱ्याच वेळा पाहिलाय कारण जेव्हा आगाई प्रीमियर लीग नेहमीच झाल्या 2-3 प्रीमियर लीग मला देखील तिथे समालोचन करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर नेवऱ्याला देखील ज्या स्पर्धा खासदार स्पर्धा झाली त्यानंतर एक आणखी स्पर्धा ती देखील मला करायला संधी मिळाली. ती निलेश निमसेंच्या माध्यमातून. निश्चितच चांगले खेळाडू या स्पर्धेत पाहतोय आपण सध्या त्या विभागातले. आणि आता नवीन षटकाला सुरुवात करताना कुणाल यांचा गोलंदाजी. पहिला चेंडू मात्र चांगल्यापैकी अगदी आकाशाला गबस निघाला फटका पाहायला मिळतोय. स्वागत मात्र षटकार होतंय आणि उत्तुंग षटकार ठोकताना संघाची धावसंख्या जी 16 होती ती मात्र झपाट्याने वाढतीये. ती 22 वर जाताना ऋतिक सारखा नवीन फलंदाज आपण पाहतो तो तयारच होता फटके मारण्यासाठी. सुरुवात त्यांना माहिती आहे की शेवटचं षटक आहे आपल्याला आता खेळ करावा लागेल आणि तेच धोरण स्वीकारताना पहिल्या चेंडूवर अगदी अटॅक केला गेला आणि स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडूला फेकून दिले सीमेपार षटकार. त्यामुळे या साधामध्ये धावसंख्या आता 2 बाद
22 लागले फलकावर. नेल्सनकडे संधी पाहतो पण फलकावरचा. आतापर्यंत पाहिलं तर 19 चेंडूचा खेळ संपला गेलाय, कारण 24 चेंडू आपल्याला खेळायचे आहेत, त्यापैकी 19 चेंडू संपले गेले. परंतु धावसंख्या पाहिली तर 19 चेंडूमध्ये 22 लागले फलकावर. 2 गडी गमावले संघाने, ते आईगावी देवी कोशिंबडे संघाकडून. आणि त्यानंतर या षटकातील कुणाल यांचा पुढचा चेंडू थोडंसं फंबल झाले, ते पाय त्यांचा पदलरीचं चुकलं गेला, कारण जो वेग आपल्याला पाहिजे असतो. हा मॅच बॉल आहे, तोच घ्या तुम्ही. तर या दरम्यान हे पदलरीचं खूप महत्वाचं. जर वेग गोलंदाजाला जर आपल्याला वेग पकडायचा असतो तर त्यासाठी त्यांना धावावं लागतं, आणि तेच पट्टीवर धावताना कुठेतरी पाऊल त्यांचं चुकलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा माघारी परत आहेत. या षटकातील दुसऱ्या चेंडूसाठी समोरचे मात्र खेळाडू पण मध्ये समोर असल्याकारणे पंचांनी त्याने थोडेसे लक्ष वेधलं, आणि त्यानंतर मात्र त्या षटकातून दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज कुणाल. या षटकातील दुसरा चेंडू यायचा फुलटा दिलाय, पण तो फुलटा थोडासा हवेत राहिलाय. बघूया तिथे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा मात्र इथे चेंडूवर चकलेत, आणि चेंडू पाठीमागे बॅकअप होते तोपर्यंत सहजतेने 2 धावा इथे एकवटल्या गेल्या. तर तिसऱ्या धावेचा विचार होता आणि धोका होऊ शकतो यावेळेस. तर तिसरी धाव घेताना नक्कीच धोका पत्करला आणि फलंदाज त्यावर धावबाद झाले. अशा प्रकारे खरं मात्र इथे विकेट मिळते. तिसरा गडी बाद. नवसाला पावणारी हाकेला धावणारी एकविरा माऊली. दरम्यान पण पाहतो की एक चांगली की खेळी मात्र झाली नाही, कारण आपण जयशंकर जर विचार केला तर 11 चेंडू खेळले, 11 चेंडू फक्त 2 धावा केल्या आणि 8 चेंडू त्याचे जवळपास डॉट झाले, म्हणजे जे आऊट झाले तो 9वा चेंडू होता तो या खेळामधला, आणि अखेर मात्र धावबाद स्वरूपात ते बाद झाल्यात. परंतु संघाची धाव पाहिली तर 3 गडी बाद 24 लागले आता फलकावर. आणि पुढचा चेंडू यावेळेस बॅटची कडा घेऊन निघाला होता शॉट थर्डमॅनला, त्यावर एक सिंगल धाव आली. नुकतीच नवीन फलंदाज देखील आले होते मयुरेश, जे ऋतिकेना साथ करतायत. दरम्यान धावसंख्या पुढे सरकते ती 25 वर 25. अंतिम षटकात देखील आपण पाहतो 3 चेंडू संपले गेलेत, अजूनही 3 चेंडू बाकी आहे बॅटिंग करता. तर निश्चित कुणाला स्वतःला सावरले. पहिल्या चेंडूवर षटकारानंतर देखील आपली मात्र चांगली गोलंदाजी करतायत. आणि पुढचा चेंडू यावेळेस बॅटच्या बॉटम लागतो, टॉप एज लागतो आणि चेंडू निघतो तो शॉट लेगच्या दिशेने आहे, की ज्यावर नाईस बॉलिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक सिंगल धाव मात्र घेतली गेली, आणि एक धाव घेत असताना संघाची धावसंख्या 26. मयुरेश यांनी आपलं खातं उघडलंय वैयक्तिक खेळामधलं. आता शेवटचे 2 चेंडू बघूया, 2 चेंडू जर एखादा मोठा बट केला तर धावसंख्या निश्चित 30 पलीकडे जाऊ शकते, पण त्यासाठी मात्र चांगली फटकेबाजी करणं गरजेचं आहे. याचा चेंडू चांगला निश्चित चांगल्यापैकी फटकला, एक्स्ट्रा कोर्टच्या बाजूला शतक चेंडूवर नियंत्रण करतायत, आणि तोपर्यंत सहजतेने 2 धावा ज्या देखील अर्जित केल्या गेल्या. या 2 धावांच्या जोरावर संघ पोहोचतोय आता फलकावर. त्या 28, 3 बाद 28. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे, लास्ट डिलिव्हरी टू गो. तर चालेल आपण सामना पाहतोय पहिल्या दिवशीचा राहिलेला सामना आई गावदेवी कोस्टिमडे वर्सेस नेवरे 11 नेवरे. अंतिम षटकात तर कुणाल पुन्हा एकदा पाय टाकण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी गोलच्या डोक्यात मारला फटका, तिकडे क्षेत्ररक्षक जरी चेंडूवर येतात तोपर्यंत फलंदाजांनी देखील कॉलिंग केलंय, आणि दुसरी धाव धोक्याची होऊ शकते. अशा वेळेस फलंदाज बाद. धोका तर घेतला होता आणि त्या धोक्यात पत्करताना मात्र फलंदाज धावची स्वरूपात बाद झाले, म्हणजे एकच धाव आली, आणि या एकेरी धावसंख्या 29.
तर निश्चितच स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचं जेवढं गुणगान कवर तेवढं थोडंच असेल, कारण अतिशय तत्पर असणारे व्यक्तिमत्व ज्यांच्या आठवणी सातत्याने आपल्याला येत राहतील. परंतु जाऊयात आपण मैदानात या खेळाकडे, कारण एकंदरीत 30 धावांचं टार्गेट असेल विजयाकरता आणि हे टार्गेट घेऊनच सलमीचे 2 धुरंधर फलंदाज मैदानात जात आहेत. सुरुवात करण्याकरता आईगावी देवी कोशिंबडी संघाकडून मात्र मारा होईल, कारण नुकतं त्यांनी बॅटिंग आपण पाहिली असेल त्यांची आणि 29 पर्यंत त्यांना संघाला रोखलं गेलं. आता मात्र आपण पाहतोय की नेवरे संघाला हे लक्ष असणारे विजयाकरता ते 30 धावांचं. तर या संघाचे खऱ्या अर्थाने आपण पाहतोय सर्वे निलेशजी निमसे जे या संघाला नेहमीच प्रमोट करत असतात, चांगल्यापैकी मार्गदर्शन करत असतात आणि आज देखील त्या संघाच्या सोबत त्यांच्या चंबूमध्ये ते उपस्थित आहेत. एक सिनियर सिटीजन म्हणून निश्चित आपल्या या युवा खेळाडूंना देखील चांगल्यापैकी मार्गदर्शन असताना संघाने चांगली सुरुवात केली आहे सामन्यातून. कारण महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय, गटातला शेवटचा सामना आहे आणि शेवटच्या सामन्यात जर चांगला खेळ करून जर गेला तर निश्चितच या स्पर्धेतलं एक बक्षीस संघाला निश्चित लागू होईल. त्या दृष्टीने दोन्ही संघांची ही मेहनत आहे. तर दोन्ही संघ बघूयात कशा प्रकारे टक्कर एकमेकाला देतील. एक इनिंग तर संपली गेली, पहिलं आपण परवा पाहिलं या खेळाचं आणि तर दुसरं उत्तरार्धात पाहायचं. आता खेळातून सलमीचे 2 फलंदाज नितेश आणि त्याच्यासोबत कल्पेशी जोडी मैदानात आहे. नितेश तर म्हणतो अतिशय या विभागातला एक सर्वात मोठा खेळाडू म्हणून मानला जातो, एक अतिशय सुंदर बॅट्समन म्हणून त्याच्याकडे पाहिलं होतं, कारण त्याचा खेळ सातत्याने आपण अनेक वेळा पाहतोय, आज देखील पाहायचंय. कारण पहिला दिवस या खेळाडूंनी गाजवला आपल्या चांगल्या खेळीने आणि आजचा दिवस खूप महत्वाचा आहे, आजचा सामना महत्वाचा आहे त्यांच्यासाठी, कारण 30 धावा इथे करायचे आहेत. तर त्यांचं देखील मैदानात टिकून राहणं खूप गरजेचं राहील संघाला. परंतु बघूयात अमोल काय करतायत त्या सामन्यातील पहिल्या चेंडूवर. पहिला चेंडू अतिशय सुरेख हाताळायला लागले, विकेट टू विकेट, स्टंप टू स्टंप अशी सुरुवात त्यांनी केली आहे. फुलटॉस चेंडूवर मात्र पॉवर प्लेमध्ये फायदा मिळू द्यायचा नाही, हेच उद्देश असेल अमोलींचा. अमोलींची आज आपण पाहिली तर बॅटिंग बऱ्यापैकी झाली. सुरुवातीला ओपनर फलंदाज म्हणून त्यांनी एक षटकार टाकला टोकला आणि संघासाठी ज्या धावा केल्या त्या 8 धावांचं योगदान दिलं. परंतु आता गोलंदाज म्हणून त्यांना आपली ही भूमिका इथे पार पडायची आहे षटकातून. आता दुसरं चेंडू, हो यावेळेस मात्र अगदी फलंदाज बाद सरळ एसटी मागे झेल घेऊन बसलेत आणि खरोखर प्रति मी उल्लेख केला की चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि नुकतंच त्यांनी सुरेख गोलंदाजी करून एक मोठ्या फलंदाज मात्र बाद केले. 0वर बाद करून संघाची सुरुवात खूप खराब करून दिली आहे. तर सुरुवात मात्र अगदी खराब पाहायला मिळते. अमोल सर अतिशय चांगला धूर्तपणा इथे पाहायला मिळतो संघाला. कमी जरी धावा असल्या तरी आम्ही लढणार या सामन्यातून हे मात्र इथे दाखवून देत आहेत कोशिंबडी संघाचे हे गोलंदाज खेळाडू. कारण संघर्ष आपल्याला सामन्यातून करायचा आहे आणि महत्वाचा सफलता आपण पाहतोय. नितेश निमसे सारखा एक मोठा फलंदाज बडी मछली मात्र इथे फसली आहे. पहिल्याच 2 चेंडूमध्ये पण पाहतो 0वर सुरुवात झाली आणि 0पासून मात्र पहिला गडी बाद झालाय. धावसंख्या फलंदाज 0 लागली आहे. अशा वेळेस नवीन फलंदाज मैदानातलं आगमन शिवाजी येत आहेत नवीन फलंदाज आणि पुढचा चेंडू थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला गेला होता. पंच मात्र इथे पाहतायत नेमकं कुठे चेंडूचा टप्पा पडलाय. निश्चितच आमचे तटस्थ पंच प्रदीपजी भंडारी, स्वरलेख पंच, त्याच्यासोबत आपण पाहतोय माधव ठाकरे सर, ज्यांचं कालच आपण एक लॉन्च झालं गाणं पाहिलं असेल, त्यांच्यावर आधारित अतिशय सुंदरचं हे गाणं नक्कीच युट्यूबला तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु सध्या आपण पाहतोय या पंचांची भूमिका आणि पंचांनी मात्र नो बॉल घोषित केलाय. अचूकतेने निर्णय दिला गेला, त्यामुळे आता फ्रीट लागू होईल. नो बॉलचा फायदा मात्र संघाला 1 धाव मात्र फलकाव लागली गेली ती या चेंडूवर आणि त्यामुळे फ्रीटचा हा डबल धमाका. तर एक गडीबाद एक अशी सुरुवात आणि आता निश्चितच फ्रीटची संधी आणखी एक मिळतीये. ते फ्रीटचा फायदा बघूयात फलंदाज कशावर घेतील इथे शिवाजी. तर अमोलीने पहिली चुकी तर इथे केली आहे चेंडू राखताना. निश्चित आतापर्यंत सुरेख मारा त्यांचा होता पहिल्या 2 चेंडूवर आणि फ्रीटची संधी आता हा गोलंदाज फलंदाज कशावर घेतो, गोलंदाज कशावर थांबवतोय ते सुद्धा महत्वाचं असेल. फ्रीटचा फायदा मिळू द्यायचा हा देखील गोलंदाजाचा उद्देश असतो. हो 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 क्या बात आहे, अतिशय सुरेख चेंडू टाकला गेला. फलंदाज पूर्णपणे मात्र जखडून खेळावं लागलं चेंडूवर फटकवण्याच्या प्रयत्नात. चेंडू मात्र बॅट आणि कनेक्शन कुठलं होऊ शकलं नाही.
ते बॉलचा आणि सरळ चेंडू गेला तो एसटी मागे डॉट स्वरूपात, म्हणजे फ्री हिट जी फुकट गेली. या फ्री हिटचा फायदा आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळतो या स्पर्धेत देखील. आपण पाहिलं बऱ्याच खेळाडूंनी फलंदाजांनी चौकार षटकार देखील या फ्री हिटवर ठोकलेत. तर षटकातील पुढचा चेंडू यायचं मात्र थोडासा चेंडू खालून खेळला गेला. त्याला माहिती आहे की आपण थोडेसे फटके सांभाळून खेळले पाहिजेत, कारण 30 धावाला करायचे आहेत. त्या दृष्टी मात्र एक धाव सुद्धा एवढीच महत्वाची आहे. आणि त्या दृष्टी मात्र यावेळी सामंजस्य दाखवलं, थोडंसं संयम दाखवला शिवाजीने. आणि एक धाव घेताना आपल्यावरचा दबाव थोडंसं कमी केलाय. धावसंख्या पोहोचले फलकावरती आता 2 अंकावर. चेंडू जर पाहिलं तर एकंदरीत तिथे संपले गेले तर ते 4. तर यावेळीचा सामना करतील कल्पेश आता सामना करतील ज्या आघाडीचे फलंदाज एक धावर खेळत आहेत. आणि षटकात खेळतील तो 5वा चेंडू. पुन्हा एकदा समोर असतील अमोल गोलंदाज. 30 धावा करायचे आहेत सामन्यामध्ये. निश्चितच कडवा संघर्ष आपण इथे पाहताय. पुढच्या चेंडूला मात्र अगदी 2 क्षेत्रांमधून चांगल्यापैकी धाडला गेलाय आणि बहुधा चेंडू दणदण करत निघून चाललाय तो सरळ सीमा रेषा पार चौकार. या इनिंग मधला पहिला चौकार पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर हा चौकार, अगदी मुकेश यांनी मात्र हा चौकार मानला गेलाय. सरांची, कारण अगदी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलाय. आणि थोड्याच दिवसात आपल्याला ते गुजरातमध्ये जाताना पाहायला मिळते बदौडाच्या ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धेकरता. परंतु दरम्यान आपण पाहतो या शेवटचा चेंडूचा खेळ बाकी राहिला षटकामधला पॉवर प्ले मधून अंतिम चेंडू. आणि स्विंग अँड मिस चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ निघाला एसटी मागे डॉट स्वरूपात. चांगल्यापैकी इथे मात्र समाप्ती होती या चेंडूची. त्याचबरोबर षटकाचा देखील खेळ संपला. आणि पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर धावा फलकावर लागल्या त्या 6 आणि गडी एक बाद झालाय. जे इथे आपण पाहिलं असेल सुरुवातीला नितेश सारखा एक चांगला फलंदाज अगदी पहिल्याच षटकात दुसऱ्या चेंडूवर 0वर बाद झाला. आणि तिथून असं वाटत की कुशिवडा संघ नक्कीच या सामन्यावर हाबी झालाय, कारण चांगली गोलंदाजी पहिल्या षटकात पाहायला मिळाली. फक्त 6 धावा देणं 7 चेंडूमध्ये ते देखील चांगलं षटक हाताळलं गेलं. त्या अमोलेने आपलं काम मात्र खूप चांगलं पार केलं. पहिल्या षटकामध्ये खूप सुरेख मारा केला. आणि त्यानंतर आता अजूनही 3 षटकांचा जो खेळ बाकी आपण बघतोय तो मात्र बाकी राहिला आहे. म्हणजे 18 चेंडू आता बाकी आहेत. आणि 18 चेंडूत अजूनही 24 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. ते जवळपास 8च्या गतीने धावा इथे करायच्या आहेत प्रत्येक षटकामधून. निश्चितच ही चांगली गती बनवगेल. अजून एखादं षटक जर अशा प्रकारचं पडलं तर दबाव नक्कीच ते नेवरे संघावर पाडू शकतात, प्रभाव आपला ठेवू शकतात. परंतु अशा परिस्थितीत बघूयात पॉवर प्ले संपल्यानंतर थोडंसं फलंदाजाला देखील संधी आता मिळू शकते. जे गॅप आहेत त्या गॅपचा फायदा किंवा क्षेत्राच्या डोक्यावरून फटके मारण्याची देखील त्यांना संधी राहील इथे. परंतु दुसरा गोलंदाज कोण असेल ते महत्वाचं असेल, कारण या षटकात जो दबाव बनवलाय गोलंदाजांनी तो दबाव जर आपल्याला कायम ठेवायचा तर दुसरा गोलंदाजाला देखील तशाच प्रकारची गोलंदाजी इथे करणं गरजेचं आहे. अशा वेळेस नेवरा संघाचे देखील आपण इथे पाहतोय 2 चांगले फलंदाज आहेत. एका बाजूला आपण पाहत असताना नितेश बाजानंतर शिवाजी आणि त्यानंतर कल्पेश त्यांना साथ देत आहेत. तर स्ट्राईक आता असेल ती शिवाजीच्याकडे. षटकात खेळतायत पहिला चेंडू याच नंतर बॅकफुटला जाताना चांगल्यापैकी अगदी पुस्तकी भात्यातला एक चांगला फटका पाहायला मिळतो. कारण जे पुस्तक आपण चाललं क्रिकेटचं तर त्यात अशा प्रकारचे फटके आपल्या पूर्वीच्या खेळामध्ये पाहायला मिळायचे. आता हल्लीच्या क्रिकेटमध्ये असे फार क्वचित पाहायला मिळतात. आणि यावेळेस निश्चित पंचांनी पुन्हा एकदा तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. दुसरी धाव घेताना थोडासा धोका झालाय नक्कीच चांगला, परंतु पंचांना शंका आहे की दुसरी धाव झाली की नाही हे जरा तुम्ही पहा. आणि त्यामुळे तिसऱ्या पंच पुन्हा एकदा आपण पाहतोय निर्णय देतील इथे. त्यांच्यावर निर्णय हा सोपवला. बघा या सामन्यात अगदी काटेकी टक्कर अशा प्रकारचा सामना आहे. संघर्ष तर खूप मोठा होतोय. जरी धावसंख्या लहान वाटत असली तरी एक धावेसाठी संघर्ष हा जारी आहे. एका संघाला धावा करायच्या आहेत, एका संघाला धावा रोखायचे आहेत. तर अशा प्रकारचा खेळ प्रेक्षकांना खूप आवडत असतो. आणि असे संघर्षच क्रिकेटमध्ये निश्चित प्रेक्षकांना अगदी खिळवून ठेवतात जागेवर. सर डायरेक्ट हिट होता का?
बॅटर आउट, फलंदाज ओटी आउट. निश्चितच डायरेक्ट हिटवर फलंदाज बाद झालेत धावची स्वरूपात दुसरी धाव घेताना. आणि एक धाव आल्यानंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 7 या अंकावर. तर शिवाजी बाद झालेत बॅक टू द पेव्हिलियन. तर दुसऱ्या धावेसाठी हा प्रयत्न झाला होता आणि डायरेक्ट थेट फेकीवर मात्र फलंदाज धावची सुरुवात बाद झाली. संघासाठी आणखी एक नुकसान होत आहे. आणि मी मगाशी तेच उल्लेख केला की या धावा देखील तेवढ्याशा कमी नाही आहेत, चांगल्यापैकी फाईट करतायत तिथे ते कोशिंबडी संघ. तर नेवरी संघाला कुठेतरी थोडंसं शांतपणे खेळायला गेलं, अशा प्रकारची गडबड करून चालणार नाही. तुम्हाला देखील या सामन्यातून बरंच काही करता येऊ शकेल चांगला जर तुम्ही खेळ केला. महत्वाची ही षटकं आहेत, खूप महत्वाची आहेत. दुसरं आणि तिसरं षटक त्यात तुम्हाला विकेट आपले टिकून खेळायचं आहे. अशा परिस्थितीत मात्र इथे विकेट जाणं संघासाठी तितकंच योग्य नाहीये. तर 2 गडी बाद झालेत आतापर्यंत आणि 2 बाद होताना धावसंख्या 7. अजूनही 23 धावांची गरज आहे. 17 चेंडूचा खेळ बाकी आहे. 17 चेंडूत 23 धावा या करायच्या आहेत. तर नवीन फलंदाज गेलेत केतान. निश्चितच आपले ग्रामीण खेळाडू देखील चांगलं खेळ पण पाहतोय करताना. काल सुद्धा आपण पाहिलं असेल अंतिम सामन्यामध्ये अगदी छोटे छोटे 20-21 वर्षाचे युवा खेळाडूंनी अतिशय जबरदस्त खेळ केला. आणि नुकताच एक चांगला चेंडूची समाप्ती बघा, जो प्रेशर बनवला गेला विकेट गेल्यानंतर थोडंसं नवीन फलंदाज थोडंसं दबावला गेला आलाय आणि त्या दबावात मात्र नक्कीच हा चेंडू एक डॉट झाला. तो षटकातील 2 चेंडू संपतायत आतापर्यंत दुसऱ्या षटकातून. विनोद यांचा एक चांगला मार आपण सध्या पाहतोय. तर अचूकता ही मात्र मुख्य हे अस्त्र आहे सध्या या गोलंदाजाचं, ते देखील ते पेश करताना आपण पाहतोय. पुढचा चेंडू तो यावेळेस मात्र हिंमत दाखवली, पाठीमागे सरकले त्यांनी चेंडू ज्या पद्धतीने खेळला गेला एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला चेंडू निघतोय. कव्हर रिझनला बनावं गेल कारण जे कव्हरचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामधून चेंडू निघताय मागे, परंतु बॅकअप होते पाठीमागून चांगल्यापैकी चेंडू थांबवला गेला आणि सहज त्याने एक सिंगल धाव. एक धाव तेवढीच महत्वाची आहे. एक धावेने धावसंख्या पोहोचले 8 वर. अजूनही 22 धावांची गरज आहे. पाहिलं तर 15 चेंडू खेळ बाकी आहे. 15 चेंडू 22 धावा. स्ट्राईकला आता कल्पेश असतील. आघाडीच्या फलंदाज ज्यांनी सुरुवात चौकाराने केली होती, त्यानंतर थोडंसं त्यांची बॅट शांत झाली आहे. आता मात्र बघूयात त्यांना आपली जबाबदारी इथे पुढे न्यायची आहे. पुढच्या चेंडूला पुन्हा एकदा हलकेसे अगदी सॉफ्ट हँडल खेळ गेला आणि गोलंदाजांनी चेंडू जर पकडला तर संधी होती, परंतु चेंडू मागे गेल्यानंतर एक धाव आरामात मिळते. दुसऱ्या धावेसाठी नकार दिला. थोडंसं दडपण बघा, हे दोन्ही संघांमध्ये दडपण आहे कारण इथे प्रत्येक धावेसाठी संघर्ष, प्रत्येक धाव रोखण्यासाठी देखील हा संघर्ष आपण पाहतोय. खूप रंगतदार सामना, खूप टिट फॉर टॅटची लढाई पण सध्या पाहतोय. तर थोडंसं जो संघ इथे शांतता ठेवेल, जो संयम दाखवेल, त्या संघाला नक्कीच इथे विजयाची जास्त संधी राहील असं मी म्हणेन. कारण जर तुम्ही शांत राहिला तर चांगला खेळ तुमच्याकडून होऊ शकतो. तर क्रिकेटमध्ये अशी काही गडबड चालत नसते. दरम्यान आपण पाहिलं असेल तर गडबडीत एक फलंदाज मगाशी धावचूक बाद झाला, परंतु आता पाहिलं तर 14 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे. षटकातील पुढचा चेंडू, इथे मात्र संधी नक्कीच आहे गोलंदाजांना आणि कॉट अँड बोल्ड, फलंदाज बाद, बॅक टू द पेव्हिलियन. तिसरा गडी बाद. फटकीबाजी जेव्हा तुम्ही करायला जाता त्यावेळेस अशा प्रकारचा प्रकार होतो. पाहतोय कारण त्यांचे जे संघ आहेत खेळाडू येत आहेत ते थोडेसे दबावाखाली खेळत आहेत आणि दबावाचा मात्र फायदा इथे कोशिंबडी संघाने आतापर्यंत घेतलाय. कारण बघता बघता इथे तिसरा फलंदाज माघारी परतलाय संघाचा. 3 गडी बाद, अवघी धावसंख्या फलकावर पाहिली तर 9 लागलेली आणि अजूनही पाहतोय आपण इथे की आता 14 चेंडू खेळ बाकी आहे. 14 चेंडूत 21 धावांची गरज. दबाव मात्र कायम ठेवलाय. प्रत्येक गोलंदाजाची खूप चांगली कामगिरी, काबिले तारीफ. 5 चेंडू संपलेत म्हणजे आता नुकताच 1 चेंडू संपल्यानंतर 13 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर या 13 चेंडूत आता 21 धावा करायची आहेत सामन्यामध्ये. षटकातील अंतिम चेंडू कॉटन आपल्या फलतुरी चेंडू थांबवण्याचा प्रयत्न नक्की झालाय आणि सुंदर गोलंदाजी बघा. खूप कौतुक करावं विनोद यांचं की या षटकात त्यांनी डॉट चेंडूचा नुकताच शेवटचा टाकला आणि एक सुंदर गोलंदाजी संपवताना या षटकात विकेट 2 आल्या. एक फलंदाज सुरुवातीला धावचीत स्वरूपात बदलला आणि मगाशी देखील आपण एक फलंदाज चांगल्यापैकी बाद करताना पाहिला. स्वतःच्याच फलतुरी चेंडूला झेललं घेताना विकेट आली आणि षटक एक चांगल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात देखील चांगला गोलंदाजी झाली, या षटकात देखील चांगली गोलंदाजी झाली.
ती प्रत्येक षटक राखायची आहे. 10.50 या गतीने धावा करायचे 21. नवीन षटकाला सुरुवात. तर कल्पेश जे सामना करतायत. पहिला चेंडू इथे मात्र दबाव गोलंदाज आला कारण त्यांनी वाईट चेंडू टाकला इथे नुकताच आणि वाईटने सुरुवात झाली कारण एक एक धाव तेवढीच महत्वाची असताना ही सुरुवात मात्र अगदी खराब पाहायला मिळते. धावसंख्या 10 वर पोहोचली आता डबल फिगर मध्ये. अजूनही 20 धावांची गरज आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी. आज आपल्याला नवीन फ्रेश गट खेळायचा आहे. आज बरेच आपल्या ठाणे जिल्ह्यातील आणि पालघर जिल्ह्यातील संघ पाहायला मिळतील आजच्या या खेळामध्ये. थोड्याच वेळात त्या संघांचं आगमन इथे होईल परंतु अगोदर आपण हा सामना पण पूर्ण करणार आहोत. आणि पुढचा चेंडू यायचा चांगला फटका. नक्कीच चेंडूचा अंदाज घेताना चेंडू अगदी फुलटाच घेतला आणि चेंडू गेला तिकडे मात्र मिसफिल्डिंग थोडंसं बघा यावेळेस मिसफिल्डिंग झाला आणि त्याचाच फायदा मात्र फलंदाज लगेचच तिसऱ्या धावेमध्ये घेतात. फेकाफेकीमध्ये या 3 धावा इथे मात्र एकवटल्या गेल्या आणि त्यानंतर चौथी धाव देखील घेण्याचा प्रयत्न. तर ही 5वी धाव घेतली गेला बघा. 5 धावा पूर्ण कर गेल्या. जिथे धाव नव्हती तिथे 5 धावा आल्या. यालाच क्रिकेट म्हणतात. 5 धावा पळून काढल्या हे देखील एक या स्पर्धेतलं वैशिष्ट्य ठरत आहे. आणि या 5 धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या आता पोहोचली ती धाव फलकावर 15 धावा. सामन्यातली रंगत मात्र निश्चित कायम आहे. प्रेक्षकांच्या अगदी मनोरुमरात या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. असं वाटत नव्हतं हा सामना इतका चुरशीचा होईल कारण दोन्ही संघ अगदी पूर्णपणे या सामन्यात उतरले होते आणि आता 15 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 चेंडू 15 धावा. बघा सामना थोडासा सोपा केला याच 5 धावांनी. मयुरेश यांची थोडीशी गोलंदाजी खराब. एकच बॉल झालाय. 11 चेंडूचा खेळ बाकी. 11 चेंडूमध्ये करायच्या त्या 15 धावा. या दरम्यान मात्र पुढचा चेंडू एक चांगला फटका नक्कीच इथे सजवला गेलाय आणि फलंदाज त्यावर अगदी आरामात त्यांना माहिती आहे आपण सामन्यातून बऱ्यापैकी चांगल्यापैकी इथे कामगिरी केली आहे त्यामुळे घाई करून चालणार नाही हे देखील त्यांनी ओळखलं आणि पुढच्या चेंडूवर लगेचच एक सिंगल धाव. त्यामुळे धावसंख्या आता पोहोचते फलकावरती 16 धावा. एक धाव बघा आपण या सामन्यात जर पाहिलं तर चौकार षटकार खूप कमी बसले परंतु जे खऱ्याने संयम ठेवला आणि संयमाच्या आधारे मात्र एक चांगलीशी कामगिरी होते. गोलंदाजी देखील चांगली होते. फलंदाजी देखील चांगली होते. पुढचा चेंडू यायचा शरीराचा चेंडूने वेध घेतलाय आणि निश्चितच बॅटवरून चेंडू पॅडवर आला होता त्यामुळे एक धाव असेल तर फलंदाजाच्या नाबावर आणि या एकेरी धावेने संघ पोहोचतो आता फलकावर त्या 3 गडी बाद 17 धावा. 17 नक्कीच खतरा असेल. कुठल्या संघासाठी हा खतरा असेल पाहायचं आपल्याला कारण अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 13 धावांची गरज म्हणजे जे अंतर होतं ते थोडंसं कमी झालंय चेंडू आणि धावांचं. षटकातील पुढचा चेंडू इथे चांगला फटका पण क्षेत्ररक्षक तिथे तैनात केले गेलेत चेंडू फेल करण्याकरता आणि त्यामुळे एकच धाव. तर या धावा खूप महत्वाच्या आहेत सामन्यामध्ये. अशा प्रकारच्या धावा मात्र पळण्यामध्ये अतिशय मात्र आई गावदेवी कोशिंबडी सगळं चुकत नाहीयेत. कुठल्या प्रकारचं कसर ठेवत नाही आणि नो बॉलचा इशारा. काय पंच हा सरांनी फक्त ताकीद दिली फक्त नो बॉल नाहीये. ताकीद दिली गेली की तुम्ही असं जर केलं तर तुम्हाला नो बॉल दिला जाईल. तर एक चांगला चेंडू संपला गेलाय त्यावर एक धाव आली आणि धावसंख्या पोहोचली 18 वर. बघा या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत कुठे आपण चुका करतोय. आणि पुढचा चेंडू एक चांगला फटका. इथे मात्र मिड विकेट क्षेत्राला कुठली संधी नाहीये. चेंडू सरळ निघून चाललाय तो सीमा पार. चौकार. खोऱ्याने धावा येतात. मयुरेशच्या गोलंदाजीवर मात्र हे फटके पण पाहिले असं नुकताच चौकाराला तिथले क्षेत्ररक्षक होते त्यांना मात्र क्लिअर करत चेंडू सीमापार झाला आणि धावसंख्या पोहोचली फलकावर 22 धावा. आता 8 धावांची गरज आहे ती सामन्यातून. अगदी 5 चेंडूमध्ये 13 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने त्यामुळे हे षटक नेवरे संघासाठी अतिशय महागडे ठरलंय. आता 7 चेंडूत 8 धावांची आवश्यकता. बघा सामना मात्र निश्चितच कव्हर केलाय तो कोशिंबडी संघाने कारण आता शेवटचे 7 चेंडू बाकी 8 धावांची गरज. जबरदस्त ही कामगिरी म्हणेन
फलंदाज करत असताना, कारण या षटकात पंचक आलं, त्यानंतर हा चौकार आला, वाईट चेंडू देखील आला, सिंगल धावा देखील आल्या. बरेचशा काही गोष्टी आपण या षटकात पाहिल्या असतील आणि त्यामुळे आता षटकातील अंतिम चेंडू खेळ बाकी आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज मयुरेश. अगदी सहजतेने शॉर्ट पिच चेंडूवर पुन्हा एकदा चांगला फटका आणि चेंडू सीमा पार. खराब तिथे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कारण आपण शेवटचं षटक का अगोदर आपण वाचत सध्या हे खेळ नवीन षटकाला सुरुवात होईल. ऋतिक नवीन गोलंदाज. तर इथून मात्र नक्कीच सामना आता सोपा झाला, कारण 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडूत फक्त 4 धावांची आवश्यकता. 26 धावा फलकाला लावल्या गेल्या पहिल्या 3 षटकामध्ये. समाप्तीनंतर चांगली खेळी आपण सध्या पाहतोय या दोन फलंदाजांकडून होताना आणि आता 26 धावा तर लागल्यात, फक्त 4 धावांची गरज आहे. तर निश्चितच आपल्या या खेळावर निलेश स्वतः मात्र या संघाचे मार्गदर्शक आहेत, तर थोडेसे निश्चित नाराज असतील की आपल्या या खेळाडूंनी खूप थोडीशी खराब कामगिरी मागच्या षटकात केली. कारण तब्बल या षटकामध्ये आपण पाहिलं असतील धावा भरपूर लुटल्या गेल्या. एक पंचक आलं, 2 चौकार आले, सिंगल आल्या, वाईड आलं आणि थोडंसं खर्ची षटक आपण जे पाहिलं. ज्या षटकात 17 धावांची खर्च झाल्या आणि ते षटक अतिशय फलदायी ठरलं ते कोचिंबडी संघाकरता. या 17 धावा खरं म्हणजे मी आणि 2 षटकांचा ऍव्हरेज एका षटकामध्ये आला आणि त्यामुळे आता अंतिम षटकामध्ये फक्त 4 धावांची गरज आहे ती विजयाकरता. तर नवीन गोलंदाज सज्ज झालेत आपल्या बॉलिंग मार्कवर. एक पहिला चेंडूवर मात्र इथे थोडासा हवेत चेंडू होता, पण थोडंसं मागे असल्या कारणाने एक धाव आरामात घेतली गेली आणि एक धाव घेत असताना धावसंख्या 27 वर पोहोचते 27. ऋतिक जे गोलंदाज आपण पाहतोय सुरुवात तिथे करत होते, नुकताच पहिला चेंडू हाताळला गेला आणि त्या 5 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता. त्याला सामना थोडासा सोपा आहे, थोडासा निश्चितच रोमांचकता सामन्यातली अजूनही असेल, कारण इथे एक दोन जर झटपट विकेट आल्या तर थोडासा दबाव येऊ शकतो, परंतु ही शक्यता थोडीशी कमी दुसर वाटू लागली आहे, कारण 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा करणं एक सोपा असं आव्हान राहिलं आहे. अगदी कलाईचा वापर करताना अतिशय सुंदर त्या चेंडूला फक्त बॅकलेपचा वापर केला गेला आणि चेंडूला थर्ड मॅचच्या बाजूने सीमा पार केला आणि सुंदर असा चौकाराने संघ विजयी होतोय तो कोशिंबडे आईगाव देवी. अतिशय झुंजार खेळाचं प्रदर्शन घडवलं आणि नेवरे संघाला मात्र जे सुरुवातीला बॅटिंग मध्ये रोखलं त्यानंतर नेवरे संघ इथे जिंकला अतिशय सुंदर खेळ करताना आणि जबरदस्त खेळाचं हे आणि अखेरच्या